मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडला आपण इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि रिलेशन बिटवीन वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे आपण पाहिलं होतं. त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम आज आपल्याला घ्यावायचे आहेत. प्रॉब्लेम हे सोप्याकडून अवघडाकडे गेलं पाहिजे, हेच आपल्या फिजिक्समध्ये मुख्य आहे. तर आज आपण प्रॉब्लेम घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे, राइट द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ अँप्लिट्यूड 0.02 मीटर and period 0.04 second traveling along the positive x-axis with velocity of 12.5 meter per second. प्रॉब्लेम सोडवतेस अगोदर आपला प्रॉब्लेम मध्ये काय गिवन डाटा आहे हे आपण काढला पाहिजे. तर अगोदर आपण प्रॉब्लेम मध्ये गिवन डाटा काय आहे ते पाहू. अगोदर अँप्लिट्यूड दिलेला आहे आपल्याला a = 0.02 मीटर, पिरियड दिलेला आहे 0.04 सेकंड आणि वेलोसिटी दिलेली आहे 12.5 मीटर पर सेकंड. आणि राइट डाउन द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह आपल्याला काढायचं आहे. द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज y = a into sin of 2 pi small t upon capital T minus x upon lambda. This is the equation of simple harmonic progressive waves. We have to given the amplitudes, time period t, but velocity दिलेली आहे, तर लॅम्बडा काढायचं आहे. आपला पिरियड पण दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी काढता येते आपल्याला. सो फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी n = 1/t and 0.04 हा टाइम पिरियड आहे, इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 25 हर्ट्ज ही आली फ्रिक्वेन्सी. देन आपल्याला लॅम्बडा काढण्यासाठी रिलेशन माहिती आहे आपल्याला, रिलेशन बिटवीन वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. सो v = n into lambda. Then lambda is equal to v by n and is equal to velocity आहे 12.5 and divided by n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आता आलेली 25. n ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, वेलोसिटी माहिती आहे आणि लॅम्बडा इज इक्वल टू v by n 12.5 divided by 25 0.5 meters. The equation is y = एम्प्लिट्यूड आहे 0.02 मीटर, नंतर साइन ऑफ 2 पाय स्मॉल t अपॉन कॅपिटल T आपल्याला माहित आहे 0.04 सेकंड मायनस x डिवाइडेड बाय वेव्हलेंथची व्हॅल्यू आपण काढली 0.5. सो दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. The second problem is the equation of progressive wave along a stretched string is given by y = 2 sin 2 pi small t upon 0.02 minus x upon 4t, where the length is expressed in centimeter and time is in second. Calculate the velocity of wave, wavelength and frequency. In this problem, we have to given the equation y = 2 sin 2 pi small t upon 0.02 minus x upon 4t. हे एक आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे. नंतर काय दिले आपल्या ठिकाणी, आता काय काढायचं आपल्याला, दुसरं वेलोसिटी काढायची आहे, वेव्हलेंथ काढायची आहे आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. From this equation
y equal to 2 sin 2 pi small t upon 0.02 minus x upon 40. Means y equal to a sin 2 pi small t upon capital T minus x upon lambda. This is the equation of simple harmonic progressive wave. We have to compare these two equation. T is equal to 0.02 second, lambda is 40 centimeters. Then we have to calculate the आपल्याला वेलोसिटी काढायची आहे, वेव्हलेंथ काढायची आहे आणि फ्रिक्वेन्सी काढायची आहे. पिरियड आपल्याला माहित आहे आणि फ्रिक्वेन्सी काढता येईल आपल्याला n इक्वल टू 1/t. सो n इक्वल टू t माहित आहे आपल्याला 0.02 आहे इक्वल टू 100 डिवाइड बाय 2 इक्वल टू 50 हर्ट्ज इज द फ्रिक्वेन्सी. मग n माहित आहे आपल्याला, लॅम्बडा माहित आहे, वेलोसिटी काढता येईल आपला v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. सो n ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे, आता काढलेली आपण 50 आणि लॅम्बडा आहे 40 इक्वल टू 2000 सेंटीमीटर पर सेकंड मीन्स 20 मीटर पर सेकंड इज द solution of this problem. The third problem is the displacement of wave is represented by y equal to 0.2 sin of 4 pi small t upon 0.08 minus x upon 0.8. In SI units, find the wavelength, frequency and amplitudes. The given equation is y equal to 0.2 sin of 4 pi small t upon 0.08 minus x upon. Then this equation can be in modified form. Y is equal to 0.2 sin of 2 pi into 2t divided by 0.08 minus 2x upon 0.8 is equal to 0.2 sin of 2 pi into t divided by 0.04 minus x upon 0.4. These are the equation number 1. The equation of simple harmonic progressive wave is y is equal to a into sin of 2 pi small t upon capital T minus x upon lambda. These are the equation number 2. Comparing equation first and second. Comparing equation first and second. So y equal to a sin of 2 pi small t upon capital T and x upon lambda. From this equation, capital T is equal to 0.04 आहे seconds. इथं amplitude दिलेला आहे तुम्हाला a is equal to 0.2 in SI unit आहे meters. वेव्हलेंथ दिली आहे तुम्हाला लॅम्बडा is equal to 0.4 meters. Then we have to calculate the wavelength. Wavelength आपण काढली. We have to calculate the frequency. The formula for frequency is n is equal to 1/t is equal to 1/t. T ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 0.04 is equal to 100 divided by 4 is equal to is 25 hertz is the frequency. तर वेव्हलेंथ काढली आपण, फ्रिक्वेन्सी काढली आणि अँप्लिट्यूड पण काढलेला आहे. The next problem is a simple harmonic progressive wave of frequency 5 Hz is traveling along the positive x direction with a velocity of 40 meter per second. Calculate the propagation constant and the phase difference between 2 points separated by distance of 0.8 meters. First, the given data is write down. A simple harmonic progressive wave of frequency n equal to 5 Hz
is traveling along a positive x direction with a velocity of v equal to is 40 meter per second. Calculate the propagation constant, which k is how much, and the phase difference between 2 points means delta phase difference आपल्याला काढायचा आहे आणि त्यावेळेस x ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 0.8 मीटर्स. This is the given data. The formula for propagation constant is k is equal to 2 pi by lambda. But लॅम्बडा आपल्याला दिलेला नाही या ठिकाणी, काढावा लागेल. v माहित आहे, n माहित आहे, मग v इक्वल टू n इंटू लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू v बाय n. v ची व्हॅल्यू आहे 40 आणि n ची व्हॅल्यू आहे 5. सो 8 meters is the wavelength. Therefore k equal to 2 pi by lambda, 2 pi lambda आहे 8 equal to is pi by 4 is the propagation constant is meter to the power -1 किंवा per meters is the propagation constant. Again we have to calculate the phase difference. The formula for phase difference is delta equal to 2 pi x upon lambda. 2 pi x upon lambda. So delta equal to 2 pi x ची व्हॅल्यू आपली दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे, सेपरेटेड बाय डिस्टन्स 0.8 मीटर आणि वेव्हलेंथ आपल्याकडे आलेली आहे 8 इज इक्वल टू कॅन्सल इज 2 पाय इंटू 0.1 इज इक्वल टू पाय इंटू 0.2 इज इक्वल टू पाय divided by 5 is the delta in radians. This is the equation of. The next problem is two sound waves travel at a speed of 330 meter per second if their frequencies are also identical and are equal to 540 hertz. What will be the phase difference between the waves at points 3 meter from one source and 3 meter from the other source if the phase sources are in phase? दोन वेव्हचा आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, त्याचा फेज डिफरन्स दिलेला आहे आपल्याला. अगोदर प्रॉब्लेम मध्ये काय गिवन डाटा आहे ते अगोदर लिहून काढा. टू साउंड वेव्ह ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ, वेलोसिटी दिली आहे तुम्हाला 330 मीटर पर सेकंड. इफ देयर फ्रिक्वेन्सीज आर आयडेंटिकल, n is equal to 540 hertz. What will be the phase difference? आपल्याला डेल्टा 5 ला काढावा लागेल. फेज डिफरन्स बिटवीन द वेव्स ॲट पॉइंट्स म्हणजे आपल्याला x1 ची किंमत दिलेली आहे 3.5 मीटर आणि दुसरा सोर्स आहे त्यावेळेसची दुसरी वेव्ह आहे तिचं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला x2 is equal to 3 meters and the sources are in phase. But first we have to calculate the phase difference. The formula for phase difference is delta phi is equal to 2 pi delta x upon lambda. 2 pi delta x upon lambda. But delta x can be calculated. Delta x is equal to x1 minus x2. Then x1 is
3.5 minus 3 equal to 0.5 is the delta x. Then we have to calculate the wavelength. आपला velocity माहित आहे, frequency माहित आहे, आपला wavelength काढता येईल. V equal to n lambda, lambda is equal to v by n. velocity आहे 330 आणि frequency आहे 540. Answer 11 by 18 in meters. याली वेव्हलेंथ आली. आता आपल्याला वेव्हलेंथ माहित झाली, डेल्टा एक्स माहित झाला. Putting this value in this equation means phase difference delta phi equal to 2 pi delta x upon lambda. So 2 pi upon lambda ची किंमत आपल्याला माहित आहे 11 by 18 into delta x ची किंमत आपण आता काढलेली आहे 0.5 is equal to 2 pi into 18 by 11 into is 1 by 2. 0.5 is 1 by 2. So total get cancel. By 18 by 11 into pi is equal to 1.63 pi. They are measured in radians is the phase difference. तर अशा टाइपचे छोटे छोटे प्रॉब्लेम आपण जर करत गेलो तर आपला फिजिक्स न्यूमेरिकल सोपं जाईल आपल्याला.